सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन। एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दालन। सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार EMI ची सोय। निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली। वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या। पालकमंत्रीच मी म्हणतो त्यांना, कारण ते सगळ्यांचे पालक आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यात तर पालकमंत्री जरी नसले तरी आमचे सर्वांचे पालकमंत्री असे आमचे लाडके आमदार माननीय मुश्रीफ साहेब, त्यांचंही मी स्वागत करतो। जो कार्यक्रम आहे आणि त्यांची राबवण्याची जी पद्धत आहे ती अगदी कुणालाही जमणार नाही, कारण त्यांची कामाची जी पद्धत आहे ती अगदी कशा पद्धतीनं काम करायचं आणि कुठल्या पद्धतीनं काम करायचं हे त्यांच्यामध्ये त्यांचं कौशल्य जे आहे ते कुणालाही त्यांचा हात धरता येणार नाही। मुश्रीफ साहेबांनी एक श्रावणबाळच्या माध्यमातून जो लढा लावलेला आहे समाजाला, तो पुन्हा त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही। आज बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून पहिलीपासून ते ग्रॅज्युएटच्या ह्याच्यापर्यंत ज्यांना जी शिष्यवृत्ती मिळत्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने योजना बसवायच्या आणि लाभार्थ्याला लाभ कसा पूर्णपणे द्यायचा त्याच्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही। बांधकाम कल्याणकारी मंडळ असेल, त्याचबरोबर आता घरकुलच्या जी योजना आहे त्याच्यामध्ये केंद्राचा वाटा, राज्याचा वाटा आणि आपल्या दोन्हींचं जर मिलन केलं तर ही योजना ती कशा पद्धतीने राबवायची आता ती संकल्पना डोक्यात धरून त्यांनी आज याची पायाभरणी केलेली आहे। आज विशेष करून अजून बरंच काही सांगायचं पण वेळेअभावी सांगता येत नाही। आज महायुतीचं सरकार आहे, महायुतीला सरकारच्या माध्यमातून जितक्या योजना आपल्याला लाभार्थ्यांना देता येतील त्याचा लाभ कशा पद्धतीने देता येईल हे आपण महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल ते खाली कशा तळागाळापर्यंत आपण पोहोचवायचा याचा प्रयत्न करायचा आहे। त्यावर मुश्रीफ साहेब मी तुम्हाला एक आवर्जून जाता एक सांगायचं आहे मला की आज आम्हाला निरोप आले की बाबा आज मेळावा आहे म्हणून ते बरं वाटलं, कारण पूर्वी निरोप येत नव्हते, एक खंत होती। मागच्या वेळी मी सूचना दिल्या होत्या की भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बोलवलं जात नाही, हे मला सांगा वाटलं म्हणून तुमच्या कानावर घालतो। कारण वारंवार माझ्या सूचना होत होत्या की आमच्या लोकांना सुद्धा बोलवतो, महायुतीच्या लोकांना, घटक लोकांना सुद्धा बोलवतो, पण आज पोटतिडकीने सांगत नाही, पण कार्यकर्त्याच्या काहीतरी भावना असतात म्हणून मला सांगावं वाटतंय। महायुतीची नगरपालिकेवर हा झेंडा फडकवणारच आहे आम्ही, आणि ज्यांना कुणाला काय वाटतं कशा पद्धतीने तिने आता ती पायधरणी करत बसलेत, प्रत्येकाची उमरे झिजवत बसलेत, सिद्धार्थजींनी सांगितलं त्यांना विकासाचा आराखडा कशा पद्धतीने ते चालवतात हे आम्हाला सुद्धा माहित आहे की कुठल्या पद्धतीने आता काय करत आहेत राजकारण, परंतु आम्हाला त्या राजकारणामध्ये त्यांच्या पडायचं नाही। आम्ही साहेब महायुती सोबतच आहोत, आमचा विचार महायुती सोबतच आहे आणि महायुतीचा झेंडा आणि 22 उमेदवार हे कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून आज जवळजवळ बांधकाम कल्याणकारी मंडळ असेल, त्याचबरोबर श्रावणबाळच्या माध्यमातून असेल आणि आज जी योजना साहेबांच्या माध्यमातून जी पायाभरणीची झाली त्याचा इतका मोठा आज संगम होणार आहे की मतामध्ये परिवर्तन झाला पाहिजे। नगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकवणे काळाची गरज आहे, विनाकारण कुणाला तर ती सत्ता देण्यात काही अर्थ नाही, कारण याच्यापूर्वी सत्ता देऊन कशा पद्धतीने कमिशनचं राजकारण झालं हे कुठं थांबवलं पाहिजे आणि हे थांबणं काळाची गरज आहे। त्यामुळे जे महायुतीचे उमेदवार असतील त्यांना त्यांच्या पाठीशी राहून कुठल्याही गोष्टीला बळी न पडता महायुती सत्ता आणण्यासाठी आपले अतोनात प्रयत्न राहतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। धन्यवाद साहेब। माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब, ज्या महाराष्ट्रात मुश्रीफ साहेबांच्या सारखा नेता नाही असं काम करणारा, महाराष्ट्रात असा एकही आमदार नाही की जो मुश्रीफ साहेबांच्या बरोबरी करू शकेल। खरोखर सांगतो तुम्हाला, आज महाराष्ट्रात जर तुम्ही बघितला कागलमध्ये आम्ही जाऊन बघून आलो, कागलमध्ये जवळजवळ 4000 बेघरांना घरं देण्याचं काम त्या मुश्रीफ साहेबांनी केलं। आणि ज्या वेळेला गडिंग्लज तिकडे सोडलं, गडिंग्लज मध्ये देखील अशी योजना व्हावी असं स्वप्न त्यावेळेला देखील घेऊन साहेबांनी गडिंग्लजच्या लोकांच्या बेघर लोकांना घरं देण्याचं स्वप्न साहेबांनी त्यावेळेला एक ध्येय घेऊन त्या गडिंग्लजकरांच्यासाठी बेघर योजना राबवण्यासाठी ही जी योजना आणलेली आहे, खरोखर महाराष्ट्रात एवढी घरं बांधण्याचं काम सर्वात मोठं काम। आज जर विचार केला तर
गडिंग्लज मध्ये साधं 500 फूट जागा घेणं देखील आज कुणालाही शक्य नाही आणि अशा गडिंग्लज म्हणजे कोल्हापूर मुंबई पुणेपेक्षा महाग जागा आज गडिंग्लज आहे आणि सर्वसामान्य मगाशी सिद्धार्थ पाटलांनी सांगितलं, अमर पाटलांनी सांगितलं, गोर गरीब जनता रोज सकाळी येऊन त्या घरासाठी जे बसत होते आज गडिंग्लजची तशी परिस्थिती आहे। आज गडिंग्लज मध्ये जागा घेऊन घर बांधणं हे शक्य नाही। एवढ्या कोटीनं साधं जरी एक फ्लॅट घ्यायचा 50 लाखापासून 1 कोटीपर्यंत गडिंग्लजच्या फ्लॅटचे रेट झाले आणि तुमची आमची अडचण ओळखून मुश्रीफ साहेबांनी त्या गडिंग्लजकरांचा घराचा ज्या बेघर लोकांना कुठेही आज इथं उठवलं तिथं गेले तिथं उठवले प्रत्येक वेळेला जागा बदलावं लागते अशा लोकांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटावा त्यासाठी गडिंग्लज मध्ये एक घरकुल असावं मोठं। त्या योजनेखाली गडिंग्लज मध्ये मगाच्या अरुण साहेबांनी सांगितल्यासारखं जवळजवळ 3-3.5 लोकांचा हा योजना मंजूर करून घेतली। महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवून तुमच्या आमच्यासाठी आरोग्याचे रस्ते असतील, वेगवेगळ्या योजना असतील, महाराष्ट्राच्या असतील, केंद्राच्या असतील, बांधकाम कामगार योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, सगळ्यात जास्त योजना घडवून आणण्याचं काम जर कोण करत असेल महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ साहेबांनी आणलेला आहे आणि तुमच्या आमच्या घराचा प्रश्न देखील आज मिटणार आहे। आज जर तुम्ही बघितला परवा देखील साहेबांनी महालक्ष्मी मंदिर मध्ये येऊन सांगितलं मंदिराचं काम थांबू देणार नाही, मंदिराचं काम देखील साहेब जोरात चालू आहे। मंदिर कागद विधानसभेमध्ये जवळजवळ 700 मंदिरं साहेबांनी बांधलेली आहे। साहेब मला एकच सांगायचं आहे, महाराष्ट्रात ज्या वेळेला छत्रपतींचा वगैरे इतिहास लिहिला आणि आम्ही लहान मुलं हे जो इतिहास वाचतो ज्या वेळेला पुढे ज्या वेळेला 50 वर्ष 50 वर्ष इतिहास लिहिला जाईल गडिंग्लजचा त्या वेळेला साहेब सुवर्ण अक्षरात असं मुश्रीफ साहेबांचं नाव त्या इतिहासामध्ये नोंदवलं जाईल। त्या घरकुल योजना असतील, वेगवेगळ्या मार्गाने बांधलेली मंदिर असतील, सर्व जाती धर्माचे त्यांचे शाळा असतील किंवा कुठली योजना आहे शासनाची आणि ते गडिंग्लज आलेली आणि आम्ही नुसतं नव्हे योजना सगळे समजात सगळी त्याचा निधी ओढून खेचून आणण्याचं काम जे खातं मिळालं त्याचं सोनं करण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलंय। मगाशी सिद्धार्थांनी अमर मागण्यांनी अरुण साहेबांनी सांगितलं खरोखर महाराष्ट्रात युती सरकार आहे, केंद्रात युती सरकार आहे आणि मगाशी अरुण साहेबांनी सिद्धार्थ सांगितल्यासारखं नगरपालिकेत देखील महायुतीची सत्ता द्या। हे घरकुल काय सगळं तुम्हाला सगळं एकही काम तुमचं करणार अशा पद्धतीने मुश्रीफ साहेब तुमच्या सगळ्या योजना पूर्ण करते। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।